यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना भूतकाळातला पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातला सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो. इतिहास सांगतो की काल सुख होतं, विज्ञान सांगतं की उद्या सुख असेल, पण माणुसकी सांगते की जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. नातं इतकं सुंदर असावी की तिथे सुखदुःख हक्काने व्यक्त करता आले पाहिजे. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसं. आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो, मात्र संयम राखला तर आपलं अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही. फक्त आत्मविश्वासाने कार्य करत राहा. जीवनाचे 2 नियम आहेत, बहरा फुलपाखरांसारखं आणि पसरा सुगंधासारखं. कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळवणं हा सर्वात मोठा सन्मान असतो. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते. म्हणून आनंदी राहा. वास्तव स्वीकारणे ज्याला जमते तो आयुष्यात उशिरा का होईना यशस्वी होतो. सगळेच धडे शाळेच्या पुस्तकामधून शिकायला हवेत असे काही नाही. काही धडे आयुष्यात नाती व मित्र आणि समाज यांच्याकडूनही शिकायला मिळतात. आनंद हे जगातील सर्वोत्तम औषध आहे. त्यामुळे स्वतः आनंदी राहा आणि इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. वाहत्या पाण्याप्रमाणे चांगले काम करत राहा. वाईटाचा कचरा आपोआप किनाऱ्याला लागेल. मोठ्या लोकांच्या शेजारी उभं राहिलं म्हणजे मोठं होतं की नाही हे माहीत नाही, पण चांगल्या लोकांच्या सोबतीत राहून नक्कीच मोठं होता येतं. कमळाकडून शिकावे, चिखलात राहून पण आपले अस्तित्व टिकवावे लागते. चांगले घडण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावेच लागते. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे. हेच जीवनाचे सत्य आहे. नशिबाचे सगळेच फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असे नाही, पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द ही असावी. नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत नाही. असेच वेळेचेही आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते. पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते. जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही, मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे? प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. चुकतो तो फक्त आपला निर्णय. जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम, जो संपतो तो श्वास, पण निरंतर राहते ती मैत्री आणि फक्त मैत्री. तुटलेली फुले सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण आठवण देऊन जातात. प्रत्येकाचे अंदाज
वेगवेगळे असतात. म्हणून काही माणसं क्षणभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात. मुखी साखरेचा गोडवा असावा म्हणे, कुणाचा कधी द्वेष नसावा. जोडावी माणसे, जपावी नाते विसरून, व्यवहारी फायदे तोटे, क्षणांचे मणी अलगद ओवावे, आनंदी सुरांनी मनास छेडावे. ह्याने काय केलं, त्याने काय केलं हे बघण्यापेक्षा आपण काय केलं हे बघितलं तरच त्यातून आपलं भलं. गर्दी नेहमी सोप्या रस्त्यांवरच चालत असते. गरजेचे नाही तो रस्ता योग्य असेल. आपला रस्ता आपण स्वतः निवडायचा असतो. कारण या जगात तुम्हाला तुमच्यापेक्षा अधिक कुणीच ओळखत नाही. कधीतरी स्वतःलाच कॉल करून पहा, तो बिझी लागेल. कारण आपल्याकडे सगळ्यांसाठी टाईम असतो, पण स्वतःसाठी आपण नेहमीच बिझी असतो. नातं हे प्रतिध्वनी सारखं असतं. अहोला काय हो म्हटलंच पाहिजे. श्री स्वामी समर्थ.